Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is lecture number 10 about similarity. This is part of video lecture series about SSC Mathematics. I appeal all of you to subscribe my channel Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre and take advantage of all these lectures. See, in the previous lecture, that means in 9th lecture, we were discussing solved problems from the book. Now we are in a position to solve the practice set 1.2, and I think they are very simple. I think first problem, suppose I consider, see, given below some triangles and lengths of the line segments, identify in which figure ray PM is the bisector of angle QPR. म्हणजे काय झालं बघा, त्यांनी आता इथे तुम्हाला साइड्स दिलेल्या. आता पहिलीच आकृती बघा, मी फक्त एक काम करून दाखवतो, बाकीचं तुम्ही करा. इट इज लेफ्ट टू यू ॲज अन एक्झरसाइज. सो आय विल डिस्कस प्रॉब्लेम नंबर 1 ऑफ द प्रॅक्टिस सेट 1.2, आणि त्यातला सुद्धा पहिली फिगर जी आहे त्याच्यामध्ये काय केलंय बघा, अशी एक रेषा काढलेली आहे. त्याच्यानंतर इथे एक असा ट्रायंगल आहे, ओके, आणि इथे असा एक रे काढला आहे. हा जो इथला बिंदू आहे तो एम दिलाय त्यांनी. इथे तुम्हाला दिलंय PQR, PQ आणि R. ठीक आहे. नाव हिअर इट इज 7, हिअर इट इज 3 अँड हिअर इट इज 3.5, 1.5, 3.5, 1.5. आणि त्यांनी विचारलंय तुम्हाला की आयडेंटिफाय इन विच फिगर्स रे PM इज अ बायसेक्टर ऑफ अँगल QPR. आता हा जो PM हा रे आहे तो QPRचा जर बायसेक्टर असायला पाहिजे असेल, इफ, म्हणजे आपण असं लिहूया, इफ PM इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल QPR, म्हणजे अँगल P म्हणूया, किंवा दॅट इज सेम ॲज अँगल QPR. तर मग आपल्याला अँगल बायसेक्टर थिअरम काय सांगतो? बाय अँगल बायसेक्टर थिअरम व्हॉट शुड बी PQ अपॉन PR, दॅट मीन ह्या साईडचा आणि ह्या साईडचा रेशो, म्हणजेच याचा QM आणि MRचा रेशो असला पाहिजे, QM अपॉन MR. then it is angle bisector, otherwise not. मग आता PQ आणि PR किती आहे बघा, PQ हे 7 आहे, PR हे 3 आहे, म्हणजे इथे 7/3 झालं. आणि इथे QM अपॉन QR, QM म्हणजे 3.5 आहे, आणि ते तुमचं 1.5 आहे. मग बघा ना, 3.5ला मी 2 ने गुणलं की 7 येतं, 1.5ला 2 ने गुणलं की 3 येतं. सो इफ आय मल्टिप्लाय बाय 2 ऑन बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर, I will get the same value 7/3. So this and this ratio, हा जो रेशो आहे तो आणि हा रेशो सेम आहे. सो आय कॅन से PM इज अँगल बायसेक्टर. आय होप यू अंडरस्टूड. ज्यावेळी हा रेशो इक्वल येणार नाही, आता इथे बघा दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये काय होईल, RM अपॉन MQ हे 6/8 होईल. बघा, इन प्रॉब्लेम नंबर 2 काय असलं पाहिजे, RM अपॉन कुठला RM, बघा हे RM अपॉन MQ, RM अपॉन MQ, दिस मस्ट बी इक्वल टू RP अपॉन QP, RP अपॉन QP. तर मग आपण असं म्हणणार देन PM इज अँगल बायसेक्टर. मग इथे काय रेशो आहे बघा, 6/8. सो दिस इज 6/8, आणि इथे किती होतं, 7/10. मग हे 6/8 म्हणजे किती झालं बघा, जर मी याला भाग दिला तर इथे 3 होणार, बेत्रिक 6, बेचोक 8, 3/4, म्हणजे हे किती झालं, 0.75 झालं. बघा ना, 3/4 म्हणजे 0.75, आणि इथे हे 0.70 झालं. दे आर नॉट इक्वल. आता आपण काय विचार करतो, हे इक्वल आहे का? बट हिअर आय फाइंड दे आर नॉट इक्वल. सो हिअर इन दिस केस PM इज नॉट अँगल बायसेक्टर. जर PM हा अँगल बायसेक्टर असता RPQ या अँगलचा, तर मग हा रेशो आणि हा ह्यांचा रेशो सेम असता. तसं इथे नाही दिसत, म्हणून आपण असं म्हणणार की दिस इज नॉट सो. दिस इन सेकंड फिगर PM इज नॉट अँगल बायसेक्टर ऑफ RPQ. ओके, सो आय होप यू अंडरस्टँड. दिस इज व्हेरी सिम्पल इश्यू, नथिंग डिफिकल्ट. आपल्याला फक्त नीट त्याचा
कुठला रिझल्ट मी वापरतोय तो नेमका काय आहे. अँगल बायसेक्टर थिअरम असा आपण मोठ्या तोंडाने लिहिलं इथे ABT, बट व्हॉट इज दॅट ABT? इफ आय डोंट नो दॅट देन इट इज प्रॉब्लेम. आय मस्ट नो. ठीक आहे. दुसऱ्या प्रॉब्लेमकडे या. बघा, इन धिस ट्रँगल PQR PM 15 दिलेलं आहे. बघा, हे PM हे 15 दिलेलं आहे. MQ PM 25 दिलेलं आहे. ते ठीक आहे, म्हणजे तुम्हाला MQ काढता येईल, एटसेट्रा एटसेट्रा. सो सेकंड प्रॉब्लेम बघूया आपण. इन सेकंड प्रॉब्लेम काय होणार बघा, काय होईल इन सेकंड प्रॉब्लेम. व्हॉट वी कॅन से, डायग्रॅम जर आपण काढली ना, बघूया आपण डायग्रॅम काढूया. ठीक आहे. विल ड्रॉ वन फिगर, वन ट्रायंगल वी विल ड्रॉ. Okay, now in that triangle there is vertices are P, Q, R. See, it is here P, here it is Q, and here it is R, and there is a line parallel to RQ. What is that line? NM. So here is a line segment we can say NM. ती आता पॅरलल नाही दिसत आहे, मी फ्री हँड काढलेली आहे, बट दिस इज अ लाईन विच इज पॅरलल टू. दिलेलंच आहे तुम्हाला बघा. नाही, त्यांनी विचारलंय NM इज स्टेट वेदर द लाईन NM इज पॅरलल टू साइड RQ. ही लाईन याला पॅरलल. आता हा बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरमचा कॉन्व्हर्स तुम्हाला वापरण्याची गरज आहे. त्या कॉन्व्हर्समध्ये ही आणि ही पॅरलल कधी असते हे सांगितलेलं आहे. ती कधी असते बघा, तर हा जो रेशो आहे PN/NR तो आणि हा PM/NQ हे सेम पाहिजे. मग आता इथे काय दिलंय बघा, PM तुम्हाला 15 दिलेलं आहे. सो दिस इज 15. आता हे MQ आपणाला काढायचं आहे, पण त्यांनी तसं दिलेलं नाहीये. PM 15 दिलंय, PQ 25 दिलेलं आहे. बघा आता कसं आहे बघा, PQ इज 25, PQ ची लांबी 25 आहे, आणि PMQ बरोबर ना. म्हणजेच काय मिळणार मला बघा, PM प्लस MQ बरोबर PQ. PM प्लस MQ बरोबर PQ. आणि मग PM 25 दिलेलं आहे तुम्हाला, आणि तुम्हाला काय दिलेलं आहे, PQ 25 सॉरी, आणि PM 15 दिलेलं आहे. PM 15 दिलेलं आहे. त्यामुळे इथे मला 15 अधिक MQ बरोबर 25 असं लिहिता येईल. व्हेरी सिम्पल. त्यामुळे MQ म्हणजे काय होणार, 25 वजा 15. हे इकडे आणलं की निगेटिव्ह होतं, हे सर्वांना आता माहितीच पाहिजे. 10. त्यामुळे मी इथे लिहू शकतो हे 10 आहे. मी इथे अंडरलाईन करतो. ॲक्च्युली हे दिलेलं नव्हतं, आपण ते कॅल्क्युलेट केलं. आणि काय दिलेलं आहे बघा, PQ झालं. PR 20 दिलेलं आहे बघा. P2R हे 20 दिलेलं आहे तुम्हाला, आणि तुम्हाला माहिती आहे की P-N-R N इज लाईंग बिटवीन P अँड R. त्यामुळे काय होणार, PR हे जे आहे ना, दॅट इज व्हॉट, इट इज PN प्लस NR. मग PN हे किती आहे आपल्याला दिलेलं आहे ना, PR हे 20 दिलेलं आहे. ओके, सो हिअर इट इज 20. PN किती दिलेलं आहे बघा, PN दिलेलं नाही आहे आपल्याला. NR 8 दिलेलं आहे, म्हणजे हे 8 दिलेलं आहे तुम्हाला. सो दिस इज PN, वी हॅव टू कॅल्क्युलेट प्लस 8 बरोबर ना. म्हणजेच PN किती होणार, 20 मायनस 8, सो इट इज 12. ओके, म्हणजे हे 12 आहे. मग इथलं हे आपण कॅल्क्युलेट केलं. आता मग आता तो बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम, इफ लाईन NM लाईन सेगमेंट, इफ द सेगमेंट NM म्हणूया आपण, इफ सेगमेंट NM इज पॅरलल टू साइड RQ, then by converse of BPT काय पाहिजे आपल्याला, 12/8 इज इक्वल टू 15/10. मग तसं आहे का, हे 4 12 4 दुणे 8, हे 5 15 5 दुणे 10. सो दे आर सेम, आणि त्याच्यामुळे NM इज पॅरलल टू RQ. सो NM इज पॅरलल टू RQ. बघा, दिस इज हाऊ यू आर युझिंग प्रिव्हियस थिअरम्स इन सॉल्विंग दिस प्रॉब्लेम्स. तिसरा प्रॉब्लेम बघा, इथे बघा लगेच कळतंच आपल्याला, अँगल बायसेक्टर थिअरम वी हॅव टू यूज. किती सोपं आहे बघा हे, की तुम्हाला एक ट्रायंगल MNP दिलेला आहे. वी विल डिस्कस दॅट प्रॉब्लेम.
काय दिलेलं आहे बघा, एक ट्रायंगल दिलेला आहे MNP. आय विल ड्रॉ दॅट फिगर. ओके, आणि इथे आपल्याला हा असा अँगल बायसेक्टर आहे MNP, म्हणजे आपण असं म्हणूया PNM. इथे एक अँगल आहे, इथे एक अँगल आहे, दे आर सेम. सो दिस इज अँगल बायसेक्टर. इट मीट्स द अपोजिट साइड ॲट पॉइंट Q. तर तुम्हाला दिलंय NQ इज बायसेक्टर गिव्हन. व्हॉट इज गिव्हन? NQ bisects NQ bisects angle MNP. So by bisector theorem, we will say by angle bisector theorem, what you know, तर MN upon PN is equal to MQ upon PQ. Right? This is not, we have now values are given. See, MN is 5, ते तुम्हाला दिलेलं आहे. MN is 5, then PN is 7, so this is 7. MQ is 2.5. What is this? PQ. So you can take it as X. Always जे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं ते आपण X घ्यायचं. मग आता काय होईल? MN upon PN, म्हणजेच काय झालं बघा, 5/7 is equal to MQ, which is 2.5 divided by X. So what you get is 5X is equal to 7 into 2.5. म्हणजेच काय झालं, X is equal to 7 into 2.5 divided by 5. मग हे 2.5 दुणे 5 झाले, आणि 7ला 2 ने भागलं की 3.5 झालं. सो द आन्सर इज 3.5. किती सोपा प्रॉब्लेम आहे. सो दिस 3 प्रॉब्लेम्स वी हॅव डिस्कस्ड. आता हा चौथा प्रॉब्लेम बघा. आता ह्याच्यामध्ये त्यांनी काय दिलंय, मेजर्स ऑफ सम अँगल्स. बघा इथे आता आपण वी विल गो थ्रू दॅट प्रॉब्लेम. ठीक आहे, बघा काय दिलेलं आहे तुम्हाला की मेजर्स ऑफ सम अँगल्स इन द फिगर आर गिवन. बघा इथे तुम्हाला दिलेलं आहे, त्यांनी एक ट्रायंगल काढलाय. राईट, आय विल ड्रॉ द ट्रायंगल प्रॉपरली. So you have a triangle like this. ठीक है. Now name of the triangle is ABC. Then you have in figure are given, prove that AP upon PB is AQ upon QC. So it is something, some line is here, PQ. इथे अँगल दिलेला आहे 60 अंश, इथे पण अँगल दिलेला आहे 60 अंश. ओके, सो अँगल APQ is same as angle ABC. It is equal to 60 degrees. This is given. Okay, so angle APQ is congruent to angle ABC. So what I can say, आता बघा तुम्ही इथला अँगल म्हणजे ह्या 2 लाईन्स आहेत आणि त्यांची ही छेदिका आहे, म्हणजे दिस इज ट्रान्सव्हर्सल्स ऑफ दीज 2 लाईन्स, सपोज BC अँड PQ. तर मग हा जो इथला अँगल आहे तो आणि हा करस्पॉन्डिंग अँगल्स झाले. मग ते करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणून ह्या लाईन्स पॅरलल आहेत. करेक्ट. सो वी कॅन से सेगमेंट PQ इज पॅरलल टू सेगमेंट BC. जेव्हा तुम्ही स्टेटमेंट करताना ते तसं का म्हणताय तुम्ही, तर त्याचं कारण काय, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ पॅरलल लाईन्स. करस्पॉन्डिंग अँगल्स, अँगल टेस्ट ॲक्च्युअली. सो करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट फॉर
पॅरलल लाईन्स. ओके, मग त्याच्यामुळे ह्या पॅरलल झाल्या आणि पॅरलल झाल्या म्हणून मला मग बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम वापरता येईल. आणि सो बाय बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम AP upon PB is equal to AQ upon QC. डन. मग इथे तुम्हाला पॅरलल दिलेली नव्हती, तुम्हाला असं दिलेलं नाहीये त्यांनी PQ आणि BC पॅरलल आहेत, परंतु इथले अँगल सिमिलर दिलेले आहेत, म्हणजे कॉन्ग्रुएंट दिलेले आहेत. आणि मग तुम्हाला हे आठवलं पाहिजे की मला जर ह्या पॅरलल लाईन्स असं नाही मला कळलं तर मला बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम नाही वापरता येणार. मग त्या पॅरलल आहेत हे मी कसं प्रूव्ह करणार, तर माझ्याकडे अल्टरनेट अँगल टेस्ट आहे, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट आहे, त्यातली करस्पॉन्डिंग अँगल्सची टेस्ट मला वापरता येईल. आणि त्या टेस्टच्या माध्यमातून मला असं म्हणता येईल की PQ इज पॅरलल टू BC. वन्स यू नो PQ इज पॅरलल टू BC, मोस्ट ऑफ द थिंग्स आर डन. दॅट मीन्स नाऊ व्हॉट आय कॅन से, दीज टू लाईन्स आर पॅरलल. दीज टू लाईन्स म्हणजे आता लाईन सेगमेंट्स पॅरलल आहेत. आणि PQ आणि BC पॅरलल झाल्यानंतर without doubts I can use basic proportionality theorem, and by that theorem I know that AP upon PB is AQ upon QC, whatever we are asked to prove. Done. समजलं का? मॅथमॅटिक्स मध्ये ना प्रॉब्लेम सोडवताना नेहमी आमचे सर आम्हाला सांगायचे की त्यांना काही शंका विचारायला गेलो की ते आम्हाला म्हणत की हे जे हा जो काय प्रॉब्लेम सोडवायचा ना ह्याच्यासाठी मला आधी ही थिअरी माहिती पाहिजे, हे फॉर्म्युले माझे पाठ पाहिजे. हे तुमचे आहेत का? ते नसतील तर मग तुम्ही उगाच मला शंका विचारू नका, आधी तुमचीच तयारी नाही. मुद्दा हा आहे की हे फार महत्वाचं आहे की आय मस्ट नो व्हॉट इज रिक्वायर्ड टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. इफ आय डू नॉट नो आय कॅनॉट सॉल्व द प्रॉब्लेम. व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड. सो त्याची अभ्यास करणं हा फार महत्वाचा आहे, त्याचा अभ्यास आपण करायला पाहिजे. आता हा 5वा प्रॉब्लेम बघूया. त्याच्यामध्ये काय आहे बघा, डायग्राम बघितल्यावरच कळतं की 3 पॅरलल लाईन्स आहेत आणि ह्या त्याच्या छेदिका आहेत. म्हणजे मला 3 पॅरलल लाईन्स आणि त्यांचा ट्रान्सव्हर्सल. आणि ट्रॅपेझियम जो असतो ना, ट्रॅपेझियम मध्ये काय असतं, समोरासमोरच्या 2 भुजा पॅरलल असतात, बाकीच्या 2 नसतात. आता इथे AB आणि CD, ABCD हा जो ट्रॅपेझियम आहे तो का ट्रॅपेझियम आहे, तर AB इज पॅरलल टू CD. AD अँड BC दे आर नॉट पॅरलल. ते सुद्धा पॅरलल असते तर मग तो रेक्टँगल झाला असता किंवा स्क्वेअर झाला असता, डिपेंडिंग ऑन व्हॉट इज द लेंथ ऑफ दी साइड्स. ठीक आहे, त्यामुळे हा ट्रॅपेझियम आहे. आणि मग त्याच्यामुळे AD आणि BC या छेदिका आहेत कशाच्या, AB PQ. आणि त्यांनी दिलंय बघा, AB इज पॅरलल टू साइड, PQ इज साइड DC. म्हणजे या 3 पॅरलल साइड्स आहेत ट्रॅपेझियमच्या. त्यामुळे हा ट्रॅपेझियम, ती डायग्राम कशी काढता येईल बघा. हे असं पॅरलल आहे तसं समजून घ्या. आणि इथे एक लाईन आहे ही PQ. ओके, म्हणजेच काय झालं, A B C D आणि हे PQ, इथे P आणि इथे Q. ठीक आहे. आणि काय दिलंय बघा तुम्हाला, AP म्हणजे 15 दिलंय, AP इज 15. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, PD 12 दिलंय, म्हणजे हे 12. त्याच्यानंतर इथे तुम्हाला दिलंय PD 12 आणि QC 14. PD बघा, PD हे PD म्हणजे कुठलं आहे, हे 12 दिलंय. ओके, QC 14 दिलेलं आहे तुम्हाला. तर तुम्हाला BQ काढायला सांगितलं, ते X माना. सो नाउ व्हॉट आय कॅन से इन धिस पर्टिक्युलर थिअरम, व्हॉट आय कॅन से की साइड AB, म्हणजे उत्तर ज्यावेळी मी लिहिणार ना त्यावेळी काय लिहिलं पाहिजे, साइड AB पॅरलल टू साइड PQ, पॅरलल टू साइड PQ, पॅरलल टू साइड DC. हा आपण नवे शोध लावला. दिस इज गिवन टू यू. ओके, सो देअर ट्रान्सव्हर्सल्स by the property of so I can say here by property of 3 parallel lines, 3 parallel lines and their transversal what I can say, AP upon PD, AP upon PD बघा, हे AP upon PD must be equal to BQ upon QC.
आणि म्हणजेच काय होणार, AP 15 आहे 15/12 बरोबर BQ, BQ म्हणजेच x अपॉन QC विच इज 40. मग ते क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजे तुम्हाला काय मिळेल, 15 गुणिले 14 बरोबर 12 गुणिले x, म्हणजेच x ची व्हॅल्यू काय होईल 15 गुणिले 14 भागिले 12. मग ते काय येईल ते कॅल्क्युलेशन करा. कसं होईल बघा, इथे 5 त्रिक 15 4 त्रिक 12 म्हणजे 3 ने भागलं की इथे 4 येणार, इथे 5 येणार. आणि मग हे 14 भागिले 4 म्हणजे ते सुद्धा इथे 2 ने भाग जाईल, हे 2 होतील आणि हे 7 होईल. 5 7 35 भागिले 2 म्हणजे 17.5. सो हिअर x विल बी 17.5. So this is the problem which you have solved by using 3 parallel lines आणि their transversals. ह्या लेवलचे प्रॉब्लेम्स जर तुम्हाला ते परीक्षेत येणार असतील, काहीच नाही आहे आपणाला, व्हेरी सिम्पल, खूप सोपे सोपे असे हे प्रॉब्लेम्स आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा तरी बरेच 11 प्रॉब्लेम्स आहेत. मग आता इथे काय होईल बघा, आता हा जो प्रॉब्लेम आहे बघा, आता इथे सुद्धा हा जो प्रॉब्लेम दिसतोय तुम्हाला, तर इथे हा अँगल बायसेक्टर आहे. तर अँगल बायसेक्टर असल्यामुळे NM अपॉन NP मस्ट बी MQ अपॉन QP, याच्यावर आधारित तो प्रॉब्लेम आहे. तर फाइंड QP म्हटलंय तुम्हाला. ओके, तर हा प्रॉब्लेम बघा आता कितवा प्रॉब्लेम, हा 5वा की 6वा आहे, 6वा प्रॉब्लेम आहे बघा. आपण तो फक्त शॉर्टमध्ये तिथे मी लिहितो. सो दिस इज नाव प्रॉब्लेम नंबर 6, करेक्ट. दिस इज नाव प्रॉब्लेम नंबर 6. मग त्याची डायग्राम बघा, एक ट्रायंगल दिलाय असा. ओके, हा जो अँगल आहे इथला हा बायसेक्ट केलेला आहे इथे, म्हणजे हे M, हे Q, इथे Q आणि हे इथे P आहे, इथे N आहे. हा इथला अँगल बायसेक्ट झालेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय दिलंय, हे 25 दिलेलं आहे, हे MQ आहे ते 14 दिलेलं आहे, PQ तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे आणि हे 40 दिलेलं आहे. त्यामुळे NQ जे आहे ना ते काय लिहिणार आपण, इन ट्रायंगल MNP, इन ट्रायंगल MNP NQ बायसेक्ट्स अँगल MNP. So by angle bisector theorem, MN upon NP is equal to काय, MQ upon PQ. ठीक आहे, म्हणजेच काय होणार, 25/40 बरोबर MQ 14 दिलेला आहे छेद x, आपण तो x घेऊया. म्हणजेच काय होईल, 25x बरोबर 14 गुणिले 40, म्हणजेच x किती होणार, 14 गुणिले 40 भागिले 25, म्हणजेच 5 5 25, 5 8 40 आणि मग 8/5 जे आहे ना, 8/5 म्हणजेच काय होणार, 16/10, 16/10 म्हणजेच 1.6. त्यामुळे हे 14 गुणिले 1.6, मग 14 गुणिले 1.6 म्हणजे किती होतील, 14 × 84, 84 4 हातचे आले 8, 14 1 14 आणि 8 22, म्हणजे आणि इथे दशांश चिन्हानंतर एक संख्या आहे म्हणून इथे पण एक 22.4 हे उत्तर येईल. सो व्हॉट आय कॅन फायनली राईट, PQ इज इक्वल टू 22.4 सेंटीमीटर्स किंवा काय असेल ते युनिट्स. आता इथे काहीच तुम्हाला दिलेलं नाही, सो वी ऑल्सो नीड नॉट राईट. सो आय होप यू अंडरस्टूड व्हॉट इज all these 6 problems that we have discussed. All the previously proved results are used, nothing else. Okay, so we will stop here in this lecture. At the end again I will appeal to subscribe my channel and take advantage of all these lectures. Thank you.